नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यामधून. अजमेर जिल्ह्यामध्ये देवमाली नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा दीपक कुमार 38 वर्षांचा व्यक्ती. हा दीपक कुमार फॅक्टरीमध्ये जाऊन काम करायचा. तिथून येणाऱ्या पैशातून घराचा उदरनिर्वाह चालायचा. त्याची एक पत्नी होती रुची नावाची. तिचं वय साधारणतः 35 वर्ष. दोघांचं वय भरपूर झालं होतं. लग्नालाही आता 10-12 वर्ष झाली होती, पण अजूनपर्यंत एकही संतान नव्हतं. यांच्या घरी 1-2 एकर शेती होती. त्याच्यात काय पाणी नसल्यामुळे पिकत नव्हतं. तर हा दीपक कुमार होता फॅक्टरीमध्ये काम करून घरी कंटाळून यायचा. त्याची पत्नी त्याच्यासोबत वाद घालायची. "तू नेहमी कंटाळून येतोय, घरी आल्यानंतर माझ्यासोबत काहीच करत नाही. माझी ही इच्छा आहे. मलाही वाटते की पतीने मला रातभर रगडून काढावं." आता ज्या वेळेला हा दीपक कुमार रुचीचं असं बोलणं ऐकतो त्यावेळेला मनातल्या मनात निराश होतो. म्हणतो की बरोबर आहे, पत्नीची ही इच्छा आहे करावं, पण मी तर काय करणार आहे. कंपनीत कामच एवढं असतंय की मला होतच नाही. काही दिवस गेल्यानंतर दीपक कुमार घरी आला. त्याच्या पत्नीला म्हणतो की मी कंपनीतलं काम सोडलंय. ती विचारते का? तर तो म्हणतो की मी तुझी आग भागवायसाठी काम सोडलेलं आहे. जर मी कंपनीत काम केलं तर मी तुझ्यासोबत काही करू शकणार नाही. जर तुला वाटत असेल की मी तुझ्यासोबत काही करावं तर मला दुसरा काहीतरी कामधंदा बघावा लागेल. रुची देवी म्हणते की आता दुसरा काय कामधंदा बघणार आहे, कुठं करू शकतो काम? त्यावेळेला दीपक कुमार म्हणतो की माझा एक मित्र आहे, त्याचा दारूचा ठेका आहे. तर मी असा विचार करतो की त्या मित्राच्या दारूच्या ठेक्यापुढे उकडलेली अंडी विकावी. आता उकडलेली अंडी विकण्यासाठी काही सामान लागतंय, ते आणण्यासाठी पैसे कुठं आहेत? जेवढे पैसे यायचे फॅक्टरीमधून तेवढं खर्चासाठी निघून जायचं. दीपक कुमार खूप विचार करतो, पण त्याला काही पैशाची ॲडजस्ट होत नाही. त्यावेळेला रुची देवी त्याला म्हणते की टेन्शन नका घेऊ, माझ्या कानातल्या ज्या बाळ्या आहेत ना त्या आपण गहाण ठेवू. त्याच्यातून येणाऱ्या पैशातून तुम्ही हे दुकान चालू करू शकता. आता ज्या वेळेला दीपक कुमार हे ऐकतो त्यावेळेला म्हणतो आण तुझ्या कानातलं पटकन, मी सोनाराच्या तिथं जाऊन गहाण ठेवून येतो. त्यावेळेला ही रुची देवी ती कानातलं घेऊन येते, दीपक कुमारच्या हातात ठेवते. दीपक कुमार सोनाराच्या तिथं जातो, गहाण ठेवतो. त्याला त्या ठिकाणी 30,000 रुपये भेटतात. हे त्याच्यासाठी भरपूर होते 30,000 रुपये. तो जाऊन मार्केटमधून 200-300 अंडी घेतो. त्याला उकडवायसाठी जे काय गॅस वगैरे लागणार आहे, पातेलं लागणार आहे, ते सगळं घेतो आणि त्याच्या मित्राच्या ठेक्याच्या बाहेर ते विकायला चालू करतो. आता दारूच्या दुकानात किती गर्दी असते हे तर तुम्हाला माहिती आहे, आणि त्यांना चखण्यासाठी काही ना काही लागतंय. आता अंड्याचं दुकान निघलं होतं म्हटल्यानंतर काही लोकांनी तिथून अंडी खरेदी करायला चालू केले. चांगल्या रेटमध्ये अंडी भेटत होती. दीपक कुमारचा धंदा चांगला चालू लागला. एकामागे एक अंडी विकू लागली. आता दीपक कुमारपाशी चांगला पैसा आला होता. दीपक कुमार विचार करतो की मी सायकलवर फिरतोय, माझ्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर गाडी घ्यावी किंवा मी दिवसभर टाईमपास काय करण्यासाठी मोबाईल घ्यावा. आता दीपक कुमारपाशी 12-13 हजार रुपये साठले होते. 12-13 हजार रुपयेमध्ये तर काय गाडी येणार नव्हती. त्यामुळे तो एक अँड्रॉइड मोबाईल घेतो. अँड्रॉइड मोबाईल घेतल्यानंतर घरी पत्नीपाशी जातो आणि म्हणतो की आपल्या 15-20 दिवसाच्या कामामध्ये आपल्याला एवढा फायदा झाला आहे, त्याच्यातून मी हा अँड्रॉइड मोबाईल घेतलेला आहे. रुची देवी पण आनंदी होते. हा दीपक कुमार पण आनंदी होतो. दोघंही चांगल्या प्रकारे वेळ घालवत होते. दोघांचं आयुष्य चांगलं चालू होतं. पण याच आयुष्यामध्ये पुढे चालून असा काही कांड होणार होता याच्याबद्दल या दोघांना अजिबात माहीत नव्हतं. आता असं म्हणतात, जे आपण काम करतो ते आपण स्वतःही करायला लागतो. आता हा दीपक कुमार ठेक्याच्या बाहेर बसून अंडी विकायचा, पण त्याला कधी त्या ठेक्यामधली सवय लागली त्याला त्याचा अंदाज आला नाही. या दीपक कुमारला दारू पिण्याची सवय लागली. त्याच्यामुळे तो आता रोज दारू पिऊन येऊ लागला. पहिले काही दिवस तर या रुची देवीला काहीच अडचण नव्हती. दारू पितोय, काय करतोय, तो तुझं कर, पैसे कमवतो एवढं महत्त्वाचं होतं. पण हळूहळू याला दारूची सवय एवढी लागली, तो आता पूर्ण कायम नशेत असायचा. त्याचं अंड्याचं कामही कमी झालं होतं. एवढं कमी झालं की आता त्यांचं घर खर्च पण चालेना. त्यावेळेला रुची देवी म्हणते की तू हे सगळं बंद कर, दारू पिणं वगैरे. तू हे सगळं जे केलंय त्याच्यामुळं आपल्या धंद्यावरती परिणाम व्हायला लागला आहे आणि याच्यामुळे घरात काही पैसा येई नाही. तिचं थोडंफार ऐकतो आणि पुन्हा थोडा कामाला लागतो. तारीख होती 4 एप्रिल 2025ची. या दिवशी हा दीपक कुमार अंडी विकत बसलेला होता. त्याचा तो ठेक्याचा मित्र, त्याच्याकडं पण आज काय काम नव्हतं. त्यावेळेला तो त्याच्यापाशी आला आणि म्हणला की मी असं ऐकलं की तो या कामावरून मोबाईल घेतला आहे, दाखव म्हणला मोबाईल मला. त्याने मित्राचा मोबाईल घेतला आणि मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये अश्लील व्हिडिओ लावले. दीपक कुमार म्हणला की काय लावले? त्यावेळेला त्याचा मित्र म्हणू लागला की अरे हे व्हिडिओ आहेत तसले व्हिडिओ, याच्यामध्ये बघून पत्नीसोबत असं करायचं असतं, खूप मजा येते. आता यालाही या व्हिडिओमधलं नवीन काहीतरी वाटलं. नवीन नवीन इंग्रजी बाया बघायला, त्यांचा आवाज येणारा बघून याच्याही मनामध्ये मदनवायू भडकला. आता हा घरी गेला. घरी गेल्यानंतर पत्नीला म्हणतो की जेवण वाढ.
त्याच्या पत्नीने जेवण वाढलं. रुचीदेवी आज त्याला म्हणत होती की माझ्या जे कानातल्या बाळ्या घाण ठेवल्या होत्या ते आपण सोडवल्या पाहिजेत. दीपक कुमार नशेमध्ये होता. तो फक्त हो हो म्हणायचा. त्याचं जेवण झालं. आता हे दोघंही रूममध्ये गेले. त्यावेळेला हा दीपक कुमार मोबाईल काढतो आणि त्या रुचीदेवीला म्हणतो की बघ मोबाईलमध्ये काय आहे. आता हिनं कधी मोबाईल बघितलेला नव्हता, त्यामुळे ती मोबाईल बघू लागते. त्यावेळेला ते व्हिडिओ दाखवतो. आता त्यावेळेला ही रुचीदेवी दीपकला म्हणते की हे काय आहे नेमकं. हा म्हणला की असं केलं तर खूप मजा येते. आता त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये महिलेचे पाय बांधलेले होते. खूप जोरात पाय बांधलेले होते आणि तिच्यासोबत वाईट काम चालू होतं. आता दीपक कुमारने त्याच्या पत्नीचे पाय बांधले आणि तिच्यासोबत तसे संबंध बनवले. आता या सगळ्या गोष्टीमुळे ती रुचीदेवी जी होती ती पूर्णपणे घाबरून गेली, कारण ती जनावरासारखं करत होता दीपक कुमार. नशेमध्ये असल्यामुळे त्याला काहीच कसलंही भान नव्हतं. या रुचीदेवीच्या मनामध्ये त्या व्हिडिओबद्दल भीती बसलेली होती. आता ती कधी पण तिचा पती व्हिडिओ बघायला लागला त्या ठिकाणाहून पळ काढायचा प्रयत्न करायची, पण तो नशेमध्ये असल्यामुळे एकदम जनावर बनून जायचा. तो तिच्यासोबत तसं करायचा. असेच काही दिवस गेले. रुचीदेवीने खूप सहन केलं, पण आता ते सहन होण्याच्या बाहेरचं होतं. तिने तिला सांगून दिलं, इथून पुढे जर असं केलं तर मी घर सोडून जाईल. आता या ठिकाणी दीपक कुमारला घर सोडून जायची धमकी मिळाली. त्यावेळेला तो शांत बसतो थोडंफार, पण नशा तर करतच होता. तारीख होती 25 मे 2025ची. या दिवशी दीपक कुमार त्याच्या अंड्याच्या दुकानावरती बसलेला होता. त्या ठिकाणी शांतीदेवी नावाची एक महिला आली. साधारणतः वय असेल 30-32 वर्ष. दिसायला अतिशय सुंदर होती, मादक शरीराची होती. शांतीदेवीबद्दल बोलायचं झालं तर ती वेश्या व्यवसाय करायची. गावामध्ये अनेक पुरुषांकडून पैसे घेऊन त्यांच्यासोबत वेळ घालवायची. हे या दीपक कुमारला माहिती होतं. ज्या वेळेला ही दीपक कुमारच्या दुकानावरती येते त्यावेळेला दीपक कुमार विचार करतो की नेमकं कशाला आली असेल. त्याचा सगळा विचार काही वेळापुरताच होता. ज्या वेळेला ती त्याच्या दुकानावरती आली त्यावेळेला म्हणते की अरे दीपक कुमार, माझं तुझ्याकडे काम होतं. दीपक कुमार म्हणतो की बोला की. त्यावेळेला ही शांतीदेवी म्हणते की तुझं दुकान तर मस्त चालतंय, मी बघितलंय, आणि तुझा आता चांगला धंदा होतोय, पैसा येतोय म्हटल्यानंतर माझं काम होतं. शांतीदेवीला असं बोलताना ऐकून दीपक कुमार म्हणतो की धंदा तर चांगला होतोय, त्याच्यात मध्ये काय अडचणच नाही आणि ते सत्य पण आहे, पैसे पण येत आहेत. परिस्थिती बदलून गेली मित्रामुळं. त्या ठिकाणी ही जी शांतीदेवी आहे ती काय म्हणते, अरे मला थोडं पैसे गरज होती, 2-3 हजार रुपये भेटले असते तर बरं झालं असतं. माझी जरा परिस्थिती थोडी खराब झाली आणि तंगी आहे. मी भरपूर लोकांना विचारलं पैसे देत आहे का, पण कोणी द्यायला तयार नव्हतं. पण काही लोकांनी सांगितलं की दीपक कुमार देईल, व्याजाने जरी देत असाल तरी काही अडचण नाही. आता हा दीपक कुमार त्या ठिकाणी या शांतीदेवीला म्हणतो की व्याजाची काही गरज नाही बरं का, मी तुम्हाला पैसे देऊ शकतो, पण त्याच्या बदल्यात मला पण काहीतरी पाहिजे. आता याचा जे मन आहे ती ही शांतीदेवी ओळखते आणि म्हणते की ते तर मी देईलच, त्याच्यासाठी मला काहीच अडचण नाही, मी ते कधी पण देऊ शकते, पण मला आता 2,000 रुपये दे. हा जो दीपक कुमार होता चालाक होता, दारुडा होता पण चालाक होता, त्याचं डोकं चालत होतं. तो म्हणला की काही हरकत नाही, मी तुम्हाला तुमच्या घरी येतो सायंकाळी आणि त्या ठिकाणी पैसे देतो आणि तिथंच वेळ घालवतो तुमच्यासोबत. ही शांतीदेवी त्याला म्हणते ठीक आहे चालेल, लय चालाक आहे म्हणली तू, काही हरकत नाही ये म्हणली. यावेळेला दीपक कुमार दिवसभर अंडी विकून झाली. सायंकाळचे 6 वाजता ठेक्यावरती दारू पितो आणि त्या शांतीदेवीच्या घरी पोहोचतो. त्या ठिकाणी तो पोहोचला. शांतीदेवीला 2,000 रुपये देतो. शांतीदेवी म्हणली की बरं झालं पैसे भेटले, लय गरज होती, माझं घराचं भाडं द्यायचं होतं. त्यावेळेला दीपक कुमार म्हणतो पैसे तर भेटले, पण आता या पैशाचा मोबदला. शांतीदेवी म्हणते की बोल की काय पाहिजे मोबदला. त्यावेळेला मोबाईल काढतो आणि तिला ते व्हिडिओ दाखवू लागतो. आता शांतीदेवी पण गपचूप बसून व्हिडिओ बघते आणि दीपक कुमारला म्हणते की असं करायचं आहे का तुला. दीपक कुमार म्हणला हो मला असंच करायचं आहे. त्यावेळेला ती तयार होते आणि म्हणते की बरं झालं तू असं व्हिडिओ दाखवून मला करायचं म्हणतोय, कारण याच्या अगोदर सगळे यायचे, फक्त करायचे, निघून जायचे, माझी इच्छा कोणी ऐकलीच नाही. माझी पण इच्छा आहे की तू असं करावं. त्यावेळेला हा दीपक कुमार खुश होतो आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत ते सगळं करतो व्हिडिओ बघून एकदम जनावरासारखं. ज्या वेळेला दीपक कुमारचं या मन भरतं त्यावेळेला तो त्या ठिकाणाहून उठतो. तिचे 2,000 रुपये दिलेले म्हणतो की परत जर पाहिजे असतील तर मला सांग, मी नक्की देईल आणि मला पण हे पाहिजे. त्यावेळेला ती शांतीदेवी होकार देते. दीपक कुमार त्या ठिकाणाहून उठून घराकडे निघायला लागतो. आज पूर्णपणे नशेत होता. घरी पोहोचल्यानंतर त्याची पत्नी बघते, आज तर नशेत आहे, एकदम जनावर बनून माझ्यासोबत वाईट काम करेल. पण आज हा दीपक कुमार तिच्यासोबत काहीच करत नाही, कारण त्याचं मन तर शांत झालेलं होतं आणि याची जी पत्नी होती
ती त्याला बघितलं नशेमध्ये की एकदम घाबरायची. तिला माहिती होतं की हा व्हिडिओ बघून काहीतरी करेल. पण आज तिच्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता की दीपक कुमारने तिच्यासोबत काही केलं नव्हतं. तिला वाटले सुधारला असेल, त्यामुळे ती रुचीदेवी त्या ठिकाणी शांत बसते. असेच काही दिवस गेल्यानंतर तारीख होती 4 जून 2025ची. या दिवशी रुचीदेवी आणि या दीपक कुमारच्या लग्नाचा वाढदिवस होता. हा दीपक कुमार तिला म्हणतो की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, मी आज अजिबात दारू पिणार नाही, निवांत येईल आणि आपण दोघं चांगली वेळ घालवू. त्यावेळेला ही रुचीदेवी त्याला होकार देते आणि म्हणते की तेवढं ध्यानात ठेवून दारू पिऊ नका. हा तिला म्हणतो की चालेल, काय अडचण नाही. दुकानामध्ये जातो, त्या ठिकाणी चांगलाच व्यवसाय होतो. आज सायंकाळचे 6 वाजता नेमकं दुकान बंद करायच्या टायमाला ती शांतीदेवी त्या ठिकाणी येते आणि म्हणते की मला आज 4,000 रुपयाची गरज आहे. त्यावेळेला हा म्हणला की 4,000 तर काय नाही होऊ शकणार, मला आज पत्नीसाठी काहीतरी घेऊन जायचं आहे, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हां, पण मी 2,000 रुपये देऊ शकतो. त्यावेळेला दीपक कुमार म्हणतो की ठीक आहे, काय हरकत नाही, जावा घरी, मी आलो पैसे घेऊन. शांतीदेवी घरी जाते आणि या दीपक कुमारची वाट बघत बसते. दीपक कुमार दुकान बंद करतो. आज यानं त्याच्या पत्नीला वादा केला होता की मी दारू पिणार नाही. पण ज्या वेळेला शांतीदेवीनं बोलवलं होतं त्यावेळेला याच्या मनामध्ये अनेक काही खुरापाती आयडिया आल्या. त्यामुळे तो दारू पितो आणि शांतीदेवीपाशी जाऊन पोहोचतो. शांतीदेवीपाशी पोहोचल्यानंतर 2,000 रुपये हातात टेकवतो आणि शांतीदेवीच्या अंगावरची साडी काढून हिचा एक पाय इकडल्या बेडला, तिचा इकडल्या बाजूला तिकडल्या बाजूला असं पाय बांधून बेडवरती तिला पाडतो. त्या ठिकाणी तिच्यासोबत ते कृत्य करतो जे की व्हिडिओ बघून करायचं होतं त्याला. आता हे सगळं कृत्य करून झाल्यानंतर हा जो दीपक कुमार आहे तो तिथून उठतो आणि घराकडे निघायला लागतो. त्यानं वादा केला होता पत्नीला दारू पिणार नाही, पण तो दारू पिलाच. घरी पोहोचल्यानंतर त्याची पत्नी आशेमध्ये बसली होती की आज तर नीट येईल, पण तो नीट तर काय आला नाही, दारू पिऊन आलेला घरी. हे सगळं बघून ती रुचीदेवी होती ती घाबरायला लागली. तिला माहिती होतं की आज कांड घडणार आहे. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, त्या दीपकने त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला म्हणला की मी आज तुझ्यासोबत व्हिडिओ बघून नाही करणार, नॉर्मल करणार आहे. तिला त्या ठिकाणी बरं वाटलं. ते दोघं त्या ठिकाणी वेळ घालवतात. त्या दोघांचंही मन शांत झाल्यानंतर ते दोघं झोपी जातात. 1-2 दिवस गेल्यानंतर या रुचीदेवीच्या बहिणीचा फोन येतो. हिच्यापेक्षा 6-7 वर्षांनी मोठी असणारी बहीण, तिची पोरगी आता लग्नाला आलेली होती. पण तिला स्थळं येत होती, पण माणसं म्हणायची की तुझ्या पोरीला शिलाई येते का, ही येते का, ती येते का, काहीतरी कला आली पाहिजे. त्यावेळेला रुचीदेवीच्या बहिणीला माहिती होतं की ही जी रुची आहे ती शिलाई शिकवते. त्यावेळेला ती तिच्या पोरीला म्हणते की तू तुझ्या मावशीपाशी जा, रुचीदेवी आहे ती चांगल्या प्रकारे तुला शिलाई शिकवेल. 2-3 महिने तिथं राहा, त्या ठिकाणी राहून चांगल्या पद्धतीने शिलाई शिक, तुझं लग्न वगैरे जमेल. ज्या वेळेला त्या पोरीची आई असे म्हणते त्यावेळेला ती होकार देते. रुचीदेवीच्या मोठ्या बहिणीचा फोन आला. त्या ठिकाणी रुचीदेवी फोन उचलते आणि म्हणते की बोला की ताई, काय म्हणते. त्यावेळेला ती घडलेली पूर्ण घटना सांगते आणि म्हणते की माझी पोरगी म्हणजे ती तुझी बी पोरगी आहे, तर ती तुझ्यापाशी शिलाई शिकण्यासाठी 2-3 महिन्यासाठी येईल, तुला चालेल का. रुचीदेवी म्हणली की चालेल, काय काहीच अडचण नाही, येऊ दे ना. त्यावेळेला म्हणते की मग ठीक आहे, भाऊजीला पाठवून दे तिला न्यायला. रुचीदेवी तिला होकार देते आणि त्या ठिकाणी हा जो दीपक आहे तो घरी येण्याची वाट बघते. दीपक नशेमध्ये होता. त्यावेळेला ही म्हणते की माझी मोठी बहीण आहे ना, तिची पोरगी आपल्याकडे येणारा काही दिवसांसाठी शिलाई शिकायची आहे तिला, तर तुम्ही उद्या जाऊन तिला घेऊन या. हा जो दीपक कुमार आहे म्हणतो उद्या तर रविवार आहे आणि उद्या दुकानावरती जास्त गर्दी असते, उद्या जास्त बिझनेस होतोय, मी उद्या जाऊ शकत नाही. त्यावेळेला रुचीदेवी त्याच्या समोर रडायला लागते आणि म्हणते की तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही, असं तसं. हे सगळं ऐकून दीपक कुमार तिला म्हणतो ठीक आहे, मी जातो, काही अडचण नाही, पण कोणाची तर गाडी घ्यावं लागेल मला, आपल्याकडे तर सायकल आहे. दीपक कुमार दुसऱ्या दिवशी त्याच्या एका मित्राची गाडी घेतो आणि त्या रुचीदेवीच्या बहिणीच्या घरी आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याच्या सालीला बघतो आणि म्हणतो की द्या पाठवून तुमच्या पोरीला पटकन, मला माझं दुकान उघडायचं आहे. आता त्या ठिकाणी त्याची साली म्हणते की भाऊजी बसा थोडी वेळ. काही वेळ बसल्यानंतर ती सालीची पोरगी येते, त्या ठिकाणी गाडीवरती बसते आणि निघायला लागते. या दीपक कुमारच्या सालीची जी पोरगी होती तिचं नाव होतं प्राची. प्राची दिसायला अतिशय सुंदर होती, आत्ताच 12वी झालेली होती, एकदम मादक शरीराची होती. आता तिला बघून या दीपक कुमारच्या मनामध्ये एक वेगळीच भावना तयार झाली. आता रस्त्याने जात असताना जंगलामधून जायचं होतं. त्या ठिकाणी कोणीच नव्हतं आसपास. त्यावेळेला याच्या मनामधले विचार उपाळून बाहेर येऊ लागले. दीपक कुमार विचार करतो की मी जर हिच्यासोबत काही केलं तर मला कोणी रोखणारं नाही. हा तसंच करतो. हा त्याचा हात उचलतो आणि त्या प्राचीच्या मांडीवरून फिरवायला लागतो. ती थोडं मागं सरकते, थोडं दबकून ती विचार करते की काकाकडून काहीतरी झालं असेल, चुकून झालं असेल. त्यावेळेला ती मागं सरकलेली बघून दीपक कुमार म्हणतो इथं मेळ बसणार नाही, घरी जाऊनच मेळ बसवावं लागेल, अजून 2-3 महिने आहेत. तो गपचिप घरी घेऊन जातो तिला. त्या ठिकाणी ही जी प्राची आहे
त्या रुची पैसे जाऊन म्हणते की मावशी आता मी 2-3 महिन्यासाठी तर राहील, मला चांगल्या पद्धतीने शिकव. आता भरपूर दिवसातून बहिणीची पोरगी आलेली होती, त्यामुळे ही रुची देवी ही तिला चांगल्या पद्धतीने आदर सन्मान देत होती. हळूहळू ही प्राची आणि रुची दोघे चांगल्या पद्धतीने अर्धा 1 तास गेल्यानंतर या दीपक कुमारच्या मनामध्ये शरीर संबंध करायची इच्छा जागी होती. त्याची इच्छा तर होती की त्या प्राचीसोबत करावं, पण आता तिच्यासोबत मेळ लागणार नव्हता. त्यामुळे तो उठतो आणि ती जी शांता देवी होती त्या ठिकाणी पोहोचतो. तिच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर बघ तिचं घर तर बंद आहे. आसपास विचारतो कुठे गेली ही. त्यावेळेला आसपासची लोक सांगतात की ही तर गेली आपला बोरिया बिस्तर बांधून बाहेरच्या गावात, तिथं पैसे घेतलं होतं तिने लई, इथले लोक मागायला लागल्यानंतर गेली. आता या दीपक कुमारला त्या ठिकाणी खूप वाईट वाटतं. ठेक्यावरती जातो, दारू पितो. तोपर्यंत सायंकाळी 7-8 वाजलेले होत्या. घरी पोहोचला की रुची देवी आणि प्राची होती, त्या दोघींनी जेवण केलेलं होतं. प्राची तिच्या रूममध्ये जाऊन झोपली, पण ही जी रुची देवी होती तिच्या पतीची वाट बघत बसलेली होती. काही वेळानंतर दीपक कुमार आला. आल्यानंतर त्या रुची देवीला म्हणतो की चल रूममध्ये. आता ती थरथर कापायला लागली. त्यावेळेला दीपक कुमार तिला ओढत घेऊन जातो आणि रूमचा दरवाजा बंद करतो. ती व्हिडिओ लावतो आणि तिच्यासोबत ती वाईट काम करायला लागतो. ती म्हणते मला त्रास होतोय, घरामध्ये पोरगी आहे, मला आवाज पण करायला नाही, जरा शांत बस, करू नको. पण दीपक कुमार काय ऐकत नाही. आता हा सगळा आवाज त्या प्राचीच्या कानावरती जात होता. पोरगी काय बारकी नव्हती, जवान होती, तिलाही सगळं समजत होतं. त्यावेळेला तिच्याही शरीरामधला मदनवायू भडकवायला लागला. तिने त्या ठिकाणी हस्तमैथून केलं आणि तीही झोपी गेली. तारीख होती 18 ऑगस्ट 2025ची. या दिवशी ही रुची देवी घरी बसलेली होती. त्यावेळेला एक तिची मैत्रीण येते आणि म्हणते की रुची देवी मला ना, त्यावेळेला रुची देवी ही घरी बसलेली होती प्राचीसोबत. त्यावेळेला तिची एक मैत्रीण आली. रुची देवीला म्हणते की रुची, अरे मला सिटीमध्ये जायचं होतं, थोडंफार काम होतं, तू येऊ शकते का? ती म्हणली नाही मी येऊ शकत, कारण ही प्राची घरी आहे, हिला सोबत लागतं. प्राची म्हणली की जा मावशे, तिचं काहीतरी काम असेल, तू जाऊ शकते. हा दीपक कुमार पण तिथं बसलेला होता. तो म्हणला जाऊन ये एकदा, काय हरकत आहे जाऊन आले तर. आता या दोघांचंही असं बोलणं ऐकून ती रुची देवी तिला होकार देते. दोघेजण काही वेळानंतर बस पकडून शहरामध्ये जातात. त्या ठिकाणी शॉपिंग करू लागतात. हा दीपक कुमार होता तो ठेक्यावरती गेला, त्या ठिकाणी दारू पितो. दारू पिऊन झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये या प्राचीबद्दल एक वाईट विचार येऊ लागले. तो तिथून उठला. त्याला माहिती होतं की रुची देवी घरी नाही, प्राची एकटीच आहे. तो घरी आला. घरी आल्यानंतर घराचा दरवाजा वाजवतो. प्राची दरवाजा उघडते आणि बघते आज काका तर दारू पिलेला आहे फुल. ती म्हणते की तुम्ही काका दारू पिलेला आहेत, घरामध्ये येऊ नका मावशी येईपर्यंत. पण तो काय ऐकत नाही. म्हणतो की तू कोण आहे मला अडवणारी, आणि घरामध्ये घुसतो. त्या ठिकाणी घरामध्ये घुसल्यानंतर मोबाईल काढतो आणि अश्लील व्हिडिओ लावतो. प्राचीला दाखवला. त्या ठिकाणी ती प्राची त्याला नकार देत होती. म्हणत होती की काय करताय, नका करू असं. पण तो काय करण्यासाठी तयार नव्हता. आता याच्या मनामधली इच्छा एवढी वाढली, त्याने प्राचीला पकडलं, रूममध्ये ढकललं आणि त्या ठिकाणी रूमचा दरवाजा बंद करून तिच्या तोंडावरती पट्टी बांधली, हातपाय बांधले आणि तिच्यासोबत वाईट काम केले. त्याचं काम करून झाल्यानंतर त्याने ज्या वेळेला प्राची सुटली त्यावेळेला मोबाईल काढते आणि तिच्या मावशीला फोन लावते आणि म्हणते की मावशी तू पटकन ये, मला माझ्या घरी जायचं आहे. आता या ठिकाणी रुची देवी तिच्या मैत्रिणीसोबत शॉपिंग करत होती. शॉपिंग करत असतानाच अचानक हे सगळं झाल्यामुळं ती तिच्या मैत्रिणीला म्हणते की मला घरी जावं लागेल पटकन. प्राची बोलवती. ती रुची देवी पटकन गाडी पकडते आणि घरी पोहोचवते. प्राचीला विचारते की काय झालं. प्राचीने घडलेली पूर्ण घटना सांगितली आणि म्हणली मला नाही इथं राहायचं, काकाने माझ्यासोबत वाईट केले. आता हे सगळं ऐकून त्या रुची देवीच्या मनामध्ये राग निर्माण झाला. त्या ठिकाणी तिथं एक पडलेला किचनमधला चाकू उचलला तिने आणि दीपक कुमार ज्या ठिकाणी झोपलाय दारूच्या नशेमध्ये, आणि दारूच्या नशेमध्ये दीपक कुमार ज्या ठिकाणी झोपलाय त्या ठिकाणी गेली. त्याच्या तोंडामध्ये बोळा खुपसला, त्याचे हातपाय बांधले आणि प्राचीला म्हणली तिथं बस. आता तिच्यासमोरच हिने त्याच्या गळ्यावरती चाकू फिरवून त्याला संपवले आणि त्या ठिकाणी आता या ठिकाणी ही प्राची म्हणली की मावशी तू काय केलं हे, आता आपल्याला पोलीस पकडतील. ती म्हणली की आपल्याला नाही, फक्त मला पकडतील, तू तुझ्या घरी निघून जा. त्यावेळेला ही प्राचीला बसमध्ये बसवते आणि तिच्या घरी पाठवून देते. डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. रुचीच्या हातात चाकू होता रक्ताने भरलेला. त्या ठिकाणी असलेले पोलीस बघतात की हिच्या हातामध्ये चाकू आहे, रक्ताने भरलेला आहे आणि रागामध्ये आहे. त्यांना वाटलं की हिने काहीतरी केलं का काय. लेडीज कॉन्स्टेबल आली तिच्यापाशी, तिला विचारलं काय झालं. त्यावेळेला तिने सांगितलं की मी माझ्या पतीला मारले. तिने विचारलं की का, तर अशी घटना घडली होती. आता त्यांना विश्वास बसेना. त्यांनी एक टीम घरी पाठवून तिथं चौकशी केली तर हो, त्या ठिकाणी
दीपक कुमारला मारलेलं होतं. दीपक कुमारची बॉडी पडलेली होती. या रुचीला ताब्यात घेतलं पोलिसांनी या रुचीला ताब्यात घेतलं. तिच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दीपक कुमारची बॉडी ताब्यात घेऊन त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आहे. पुढे चालून रुचीवरती योग्य ती कारवाई केली जाईलच. पण तुमचं याच्यामध्ये काय मत आहे मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.